नमः प्रकृत्यै भद्रायै नियताः प्रणता स्मतां सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तु ते। देहि सौभाग्यमारोग्यं देहि मे परमं सुखं रूपं देहि जयो देहि यशो देहि द्विषो जहि। ओम श्री मात्रे नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। जय जय रघुवीर समर्थ। आपण देवीच्या नामावलीतल्या मंत्राचं, नामावलीपासून जे मंत्र तयार झाले त्याचं चिंतन करत आहोत. गेले 2 दिवस आपण श्री या नामाचं महत्त्व विस्ताराने पाहिलं. तसंच हे 4 मंत्ररत्न कशी त्यापासून तयार झाली ते पाहिलं. त्यांचं महात्म्य पण जाणून घेतलं. आज आपण मा या पदाचं विवेचन पाहणार आहोत. श्रीर्मा देवी जुषताम असं 3ऱ्या रुचेमध्ये म्हटले. तिथे मा हे पद श्री नंतर आलं आहे. 88 आणि 89 या 2 श्लोकामध्ये ओम मायै नमः या मंत्राचं महात्म्य येतं. ते कसं ते आपण आता आज पाहणार आहोत. आपल्याला माहिती आहे की यामध्ये ज्ञानयोग आहे, योग साधना आहे, कुंडलिनी योग आहे. तसं आज आपण एका नवीन विषयाला स्पर्श करणार आहोत. या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की माचं पद आहे ते मा धातूपासून घेतलेला आहे. म्हणजे तो जो धातू आहे तो आहे माती मिमिते असा धातू आहे. एक हां. तर या ठिकाणी त्यांनी असं केलेलं आहे, मिये खिले मानैर माये मती जगतक्षय असं आत्मेश्वरवतीच्याहं व्याप्तायां मयी मेती धीही. इथं मा हे जे आहे हा मोजणी या अर्थी धातू घेतलेला आहे त्यांनी. इथं असं म्हटलेलं आहे की सर्व तऱ्हेच्या प्रमाणांनी मी मोजली जाते. मी म्हटलं ना आज इथं नवीन विषय आलेला आहे. योगज्ञान, ज्ञानयोग म्हणजे वेदांत, याच्यापेक्षा आणखीन एक तत्त्वज्ञानाचा विषय इथे येतो. सर्व तऱ्हेच्या प्रमाणांनी मी मोजणी करते, त्याचप्रमाणे त्या प्रमाणांनी माझी पण मोजणी होते. प्रलयकाली जेव्हा जग नष्ट होतं तेव्हा ते जग माझ्यामध्ये सामावून जातं. माझा स्वामी ईश्वर म्हणजे परमात्मा आहे आणि मी सर्वव्यापक आहे, कारण मी त्याची अंगभूत शक्ती आहे. माझ्या बाबतीमध्ये मा असा सर्वांचा विचार असतो. म्हणजे मला मा असं म्हणतात. हिंदीमध्ये मा म्हणजे आई. श्री सूक्ताच्या 3ऱ्या रुचेतील श्रियम पदानंतर मा हे पद येतं. आता मा म्हणजे लक्ष्मी. तर हा जो धातू आहे मी मगाशी म्हटलं तसं ममाती मिमिते असा आहे. म्हणजे मोजणे या तृतीय गणाचा उभयपदी धातू आहे. तर हे द्वितीय गणाचा पण परस्मैपदी धातू आहे, ज्यामध्ये मा म्हणजे लक्ष्मी असा अर्थ येतो. लक्ष्मी सर्व तऱ्हेच्या प्रमाणाने मोजणी करते. आता हे मोजणं हे काय भानगड आहे ते आपण बघूया. असं का म्हटलेलं आहे, म्हणजे मोजणी करते असं का म्हटलेलं आहे. तर थोडा दर्शनशास्त्रानुसार विचार आहे. मी जे म्हटलं इथं थोडा वेगळा तत्त्वज्ञानाचा विषय आला आहे, तो म्हणजे दर्शनशास्त्रांचा विषय आलेला आहे. षडदर्शनं आपल्याला माहिती आहेत. तर विश्व हे कसं आहे दर्शनशास्त्रानुसार प्रमाण प्रमेयात्मक आहे. म्हणजे त्याला प्रमाण पण आहे, प्रमेय पण, सिद्धांत पण आहे. आणि विश्वनिर्माता वासुदेव त्याचा पालक आहे आणि पाल्य पण आहे. म्हणजे तो स्वतः तोंड झाला ना, एकोहम बहुस्याम. पण हे ज्ञान होण्यासाठी अनेक जन्मांची साधना करावी लागते. भगवद्गीतेने सांगितले ना, बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवान माम प्रपद्यते. असा जो भगवद्गीतेमध्ये श्लोक आहे त्यामध्ये भगवंतांनी असं म्हटलेलं आहे की मला जन्म घेण्यासाठी मला जाणण्यासाठी अनेक जन्म घ्यावे लागतात. बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव हा सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. म्हणजे सगळीकडे परमात्मा स्वरूप आहे असं पाहणारा महात्मा अगदी खूपच दुर्लभ असतो. 7व्या अध्यायातला 19वा श्लोक आहे. तर हे दुर्लभ आहे. खूप साधना त्यासाठी करावी लागते. पण लक्ष्मीतंत्रामध्ये काय म्हणलं की ही लक्ष्मी म्हणजे वासुदेवाची अंतर्भूत शक्ती आहे आणि ती शिश्रुक्षा हा शब्द मागे आपल्या प्रवचनात आलेला आहे.
जे विश्वनिर्मितीची निर्मितीची इच्छा म्हणजे श्री सुक्षा. तर ती श्रीसृक्षा जी आहे ती सृजनाची इच्छा असं आहे. त्यापासून विश्वनिर्मिती झाली आहे म्हणून प्रमाण प्रमेयात्मक हे विश्वाचं रूप लक्ष्मीचे सुद्धा रूप आहे. प्रमाण प्रमेयाचा विचार दर्शनशास्त्रात आलेला आहे. विश्वात्मक देवाचं दर्शन ज्या साधनाने होऊ शकतं, ती साधने ज्या ग्रंथात आहेत ते ग्रंथ दर्शन या नावाने प्रसिद्ध आहेत. दर्शनांना शास्त्र असं म्हटलं जातं. दर्शनशास्त्र काय करतात तर चेतनप्रधान दृष्टीने विचार करतात. वैदिक आणि अवैदिक अशी दोन्ही प्रकारची दर्शनं आहेत. वैदिक दर्शनामध्ये सांख्य, योग, न्याय, वैशेषिक, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा ही 6 दर्शनं येतात. ही दर्शनशास्त्र मनुष्याच्या सर्वश्रेष्ठ अशा मूलतत्वाचा, जे सायन्सचा विचार आहे ते मूलतत्व काय आहे प्रत्येक गोष्टीचं आधुनिक विज्ञान शोधतं ना, तसं आपल्या ऋषींनी पण शोधलेलं आहे. तर मूलतत्वाचा आणि अंतिम सुखाचं असा विचार करतात. नुसतं मूलतत्वाचा विचार नाही आहे, बौद्धिक नाही आहे, ते मानसिकपणा म्हणजे सुख इथं अपेक्षित आहे. विश्वातल्या सर्व प्राण्यांना सुख हवं असतं, पण प्रत्येकाला समान वस्तूपासून सुख मिळतं का हो? तर नाही मिळत, कारण अपेक्षा त्यांची वेगवेगळी असते प्रत्येक वस्तूकडून. सुखाचं आणि दुःखाचं साधन सापेक्ष असतं. उन्हाळ्यामध्ये आपल्याला गार पाणी खूप प्यावंसं वाटतं आणि थंडीमध्ये ते नको वाटतं आपल्याला, गरम पाणी प्यावंसं वाटतं. सुखाच्या अपेक्षेने उभा करतो संसार आपण, पण कटकटी इतक्या होतात, दुःखकारक होऊन जातो तो. प्रिय वस्तू अ, ह्या दुःखाला कारण होतात आणि अप्रिय वस्तू कधी-कधी नको असतात, पण त्या सुखकारक होतात. मग मनुष्य सुख मिळवू इच्छितो, पण सगळ्या अप्रिय गोष्टीचा त्याग नाही त्याला करता येत. म्हणून मग तो काय करतो, की संपूर्ण सुख मिळवायचा प्रयत्न करतो, पण मिळत नाही त्याला. म्हणून सुखदुःखाला कारण होणाऱ्या वस्तूचं मूळ स्वरूप काय आहे, ते जाणून घेणं आवश्यक वाटतं. सुखदुःखाला कारण होणाऱ्या वस्तू फक्त चेतन किंवा अचेतन असतात असं नाही बरं. त्या दोन्ही प्रकारच्या असतात. म्हणून या दोन्ही प्रकारच्या वस्तूंचं मूळ स्वरूप म्हणजे तत्त्व काय, याचं ज्ञान म्हणजे तत्त्वज्ञान. ते आवश्यक आहे. या तत्त्वज्ञानाचे विचार द्रष्ट्या लोकांनी मांडलेला आहे. आपण दासबोध बघितला तरी त्यात त्यांनी 82 तत्त्व सांगितलेली आहेत. मूलतत्त्व हां. पण सगळे द्रष्टे जे आहेत, सगळे संत महात्मे आहेत, ते सगळं सांगतातच. आता न्यायदर्शनानुसार म्हणजे सांख्ययोग न्यायमधलं आपण न्यायदर्शन बघूया. तर न्यायदर्शनानुसार कोणत्याही पदार्थाचं स्वरूप अमुक प्रकारचं आहे. हे सिद्ध करण्यासाठी प्रमाणांची गरज असते. प्रमाणाशिवाय बोलायचं नाही. ही प्रमाणं प्रस्थापित असतात, निश्चित केलेली असतात. ती ज्याला जसं वाटेल तसं प्रमाण नसतं. जसं आपण धान्याचं माप, पूर्वी आम्ही चिपटं, मापटं, शेर असं मोजायचो. आता किलो, अर्धा किलो, 1 किलो, 10 किलो असं मोजतो. म्हणजे हे निश्चित केलेलं प्रमाण आहे ना. मला जे 1 किलो वाटतं ते दुसऱ्याला 1 किलो वाटलं पाहिजे असं नाही म्हणता येत आपल्याला. 1 किलो म्हणजे 1 किलो सगळ्यांना तसंच वाटलं पाहिजे. ते प्रस्थापित प्रमाण आहे. तसं ह्या प्रस्थापित प्रमाणांनी जे ज्ञान मिळतं त्याला म्हणायचं प्रमिती. हे शब्द थोडे लक्षात ठेवावेत, कारण तसे आपल्याला हे रोजच्या वापरातले शब्द नाही आहेत. म्हणून प्रमाण, प्रमेय, प्रमिती हे सगळे शब्द जाणून घ्यायचे आहेत आपल्याला. तर जे प्रमाणांनी जे ज्ञान मिळतं त्याला म्हणायचं प्रमिती. न्यायशास्त्राचा दुसरा अध्याय जो आहे त्याच्यामधलं दुसरं आह्निक आहे. त्या आह्निकामध्ये प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, शब्द अशा 4 प्रमाणांचं विवेचन आहे. ज्ञानाची प्रमाण आहे ते. वेदांत दर्शनामध्ये 6 मानली आहेत. प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, शब्द, अर्थापत्ती आणि अनुपलब्धी अशी 6 प्रमाणं मानलेली आहेत. आपण वेदांत पारिजात सौरभ, ब्रह्मसूत्र, निंबार्क भाष्य जे आहे त्याच्यामध्ये पण ही प्रमाणं दिलेली आहेत. आता योगवासिष्ठामध्ये काय म्हटलंय प्रमाणाबद्दल, तर अधिक मान म्हणजे प्रमाण. याच्याबद्दल त्यांनी विवेचन काय केलंय, थोडंसं अवघड जाईल आपल्याला, पण आपण ते बघूया. अंतःकरणाने अवच्छिन्न म्हणजे युक्त असलेल्या चैतन्याला जीव किंवा प्रमाता म्हणतात. प्रमाता म्हणजे जाणणारा, ज्याला हे ज्ञान होतं तो. अंतःकरणाच्या वृत्तीने युक्त असलेले चैतन्य म्हणजे प्रमाण,
विषय जे निर्माण होतात त्या विषयांनी युक्त असलेल्या चैतन्याला प्रमेय म्हणतात. जे प्रमाण विषय जे निर्माण होतात ते विषय ज्याला कळतात, ते विषयांनी जो जाणतो त्याला म्हणायचं, त्या चैतन्याला म्हणायचं प्रमेय. अंतःकरण वृत्ती अवच्छिन्न व विषय अवच्छिन्न चैतन्य. थोडे अवघड शब्द आहेत योग वासिष्ठातले, पण अंतःकरणाच्या वृत्तीने युक्त असलेले म्हणू आपण आणि युक्त नसलेले असं सोपा शब्द वापरू आपण. अंतःकरणाच्या ज्या वृत्ती असतात त्यांनी युक्त किंवा त्यांनी युक्त नसलेलं असं जे चैतन्य आहे त्यांचा अभेद होतो. अभेद झाल्यानंतर म्हणजे जाणणारा, जाणून घेण्याची वस्तू आणि जे ज्ञान आहे जाणायचं ते, म्हणजे ज्याला आपण त्रिपुटी म्हणतो. तुकाराम महाराजांच्या अभंगात आहे ना, सांडिली त्रिपुटी दीप उजळला घटी, है ना. तर ही त्रिपुटी जी आहे ती त्रिपुटी संपली की मग त्याला जे ज्ञान होतं त्याला म्हणायचं प्रमिती. काय म्हणायचं त्याला? प्रमिती. याच्यामध्ये योग वासिष्ठाचं उद्गत म्हणून पांडुरंग शास्त्री, महामहोपाध्याय पांडुरंग शास्त्री गोस्वामी यांनी एक ग्रंथ लिहिला आहे. त्यामध्ये त्यांनी याचा खूप चांगला खुलासा केलेला आहे. तर या प्रमाणांनी विश्वाचं स्वरूप जाणलं जातं. आता लक्षात आलं का की प्रमेय काय आहे? प्रमेय नाही अजून सांगितलं. प्रमिती आणि प्रमाण ह्या दोन गोष्टी तरी, हे दोन पद तरी आपल्याला कळाले असतील. प्रमेय हा एक आहे. तर प्रमाण, प्रमेय, प्रमिती हे शब्द आता आपल्या लक्षात आले. तर हे जे प्रमाण आहे त्या प्रमाणांनी विश्वाचं स्वरूप जाणलं जातं. इथे म्हणजे पूर्ण वैज्ञानिक थोडं विवेचन आहे. म्हणून मी सर्व तऱ्हेच्या प्रमाणांनी मोजणी करते असं लक्ष्मी इथे या ठिकाणी म्हणते. तर विश्वात्मक देव जो आहे तो जाणायचा असेल आपल्याला तर ह्या प्रमाण, प्रमिती, प्रमेय हे शब्द माहिती पाहिजेत आणि प्रमाणांनी आपण ते जाणून घेतलं पाहिजे. इथं कुठेही अंधश्रद्धा नाही आहे बरं, पूर्ण शुद्ध ज्ञान इथं आहे. तर आता तो विश्वात्मक देव कोण आहे? तर त्याला आपण परमात्मा म्हणतो. तेव्हा या ग्रंथामध्ये परमात्मा या पदाचा अर्थ फार सुंदर श्लोक दिला. तो श्लोक पाठ करण्यासारखा आहे. त्याच्यामध्ये असं म्हणलं आहे, निर्दुःख, निस्सीम, अत्यंत सुखाचा अनुभव या लक्षणांनी युक्त असे तत्व म्हणजे परमात्मा. परत एकदा सांगते, निर्दुःख, निस्सीम आणि अत्यंतिक सुखाचा अनुभव या लक्षणांनी जो युक्त आहे त्याला म्हणायचं परमात्मा. आणि देवसुद्धा त्याची उपासना करतात. श्लोक असा आहे, हा श्लोक अगदी पाठ करण्यासारखा आहे. अस्ति निर्दुःख निस्सीम सुखानुभव लक्षणः परमात्मा परमयस्य पदम पश्यन्ति सूरयः. तर पदम पश्यन्ति सूर्य आपल्याला विष्णू सूक्तामध्ये पण हे चरण आलेलं आहे. कसा श्लोक आहे मी परत एकदा सांगते. अस्ति निर्दुःख निस्सीम सुखानुभव लक्षणः परमात्मा परमयस्य पदम पश्यन्ति सूरयः. लक्ष्मीतंत्रातल्या 2ऱ्या अध्यायामधला पहिला श्लोक. म्हणजे हा परमात्मा, त्याचं लक्षण सांगितलेलं आहे. तर कसं आहे? निर्दुःख, निस्सीम, अत्यंत सुखाचा अनुभव. या परमात्म्याची अहंता म्हणजे लक्ष्मी. त्यामुळे या 28व्या श्लोकामध्ये देवीने म्हटले की या प्रमाणांनी माझी गणती होते. म्हणजे कसं जाणायचं ते इथं सांगितलंय दर्शनशास्त्रानुसार. आधी आपण योगाचं बघितलं, ज्ञानाचा भाग. दर्शनशास्त्रानुसार प्रमाणांनी लक्ष्मीला कसं जाणायचं, परमात्म्याला कसं जाणायचं ते आपण पाहतो. तर देवीला जाणलं जातं म्हणजे काय? तर ईश्वराला जाणलं जातं. म्हणजे देवी हेच प्रमाण हा भावार्थ आहे. आता प्रमाण, प्रमेय, प्रमिती हे सगळं कोण आहे? लक्ष्मीचं आहे. कारण का? तर सगळी सृष्टी हे लक्ष्मी स्वरूप आहे. तर सृष्टीचा अंत झाल्यावर लक्ष्मी ती पुन्हा लक्ष्मी स्वतःच्या रूपामध्ये सामावून घेते सगळं. म्हणून लक्ष्मी म्हणते की प्रलयकाळी सर्व जग माझ्यामध्ये सामावतं. तसंच लक्ष्मी वासुदेवाची वासुदेवता आहे, त्यामुळे ती वासुदेवासह असते. लक्ष्मी सर्व सृष्टीमध्ये शक्तिरूपाने भरून आहे, त्यामुळे ती सर्वव्यापक आहे. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण म्हटलेलं आहे ना दुर्गा सप्तशतीमध्ये. तर आपण तिला नमस्कार करतो.
शक्तिरूपाने आहे, क्षमारूपाने आहे, बुद्धिरूपाने आहे. तसं ती शक्तिरूपाने सृष्टीमध्ये आहे. प्राणीमात्रांच्यामध्ये बुद्धी पण आहे ती. है ना? या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण शक्तिरूपेण क्षमारूपेण निद्रारूपेण असं म्हटलेलं आहे ना. तर ती व्यापक आहे. प्राणीमात्रात बुद्धिरूपाने व्यापक आहे. सृष्टीमध्ये शक्तिरूपाने व्यापक आहे. ते शक्तिरूपेण संस्थिता, बुद्धिरूपेण संस्थिता, क्षमारूपेण संस्थिता, निद्रारूपेण संस्थिता असं सगळं सप्तशतीमध्ये आपण म्हणतो. तसं ती सृष्टीमध्ये शक्तिरूपाने, मनुष्यामध्ये प्राणीमात्रात, नुसतं मनुष्य नाही सगळ्या प्राण्यांच्यामध्ये बुद्धिरूपाने आहे. कारण प्रमाण आणि प्रमेय यांचा विचार फक्त बुद्धी करू शकते. ही विचारशक्ती म्हणजे लक्ष्मी असल्याने ती बुद्धी आहे. तर इथे लक्षात घ्यायचं की प्रत्येक मनुष्यामध्ये असणारी बुद्धिशक्ती ही लक्ष्मी आहे. अगदी सोपं सांगायचं झालं तर. म्हणून तिला मा असं म्हणतात. मा इथं प्रमाण मोजणे या अर्थी धातू घेऊन हा सगळा अर्थ केलेला आहे. म्हणून जी प्रमाणांनी जाणली जाते, ज्याच्यामध्ये जाणण्याची शक्ती आहे, जी ज्ञानस्वरूप आहे, जी शक्तिरूपाने सृष्टीमध्ये आहे, जी बुद्धिरूपाने प्राणीमात्रामध्ये स्थित आहे आणि वेगवेगळ्या ज्ञानाच्या प्रमाणांनी ती जाणली जाते. म्हणून ती बुद्धी जी आहे तिला लक्ष्मी असं म्हटलेलं आहे. म्हणजे लक्ष्मी शोधायला बाहेर कुठे जावं लागत नाही. स्वतःचं चिंतन जर आपण केलं, दर्शनशास्त्राप्रमाणे सृष्टीचं चिंतन केलं तर लक्ष्मी ही आपली बुद्धी आहे असं म्हणता येतं. प्राणीमात्रांमध्ये असणारी बुद्धी, निसर्गामध्ये असणारी शक्ती असा या ठिकाणी सांगितलेला आहे त्यांनी. आता हा अर्थ जो आहे प्रमाण असा है ना, प्रमाण हा जो अर्थ घेतलेला आहे दर्शनशास्त्रानुसार माती मिमिते धातू आहे. तर त्याप्रमाणे मोजणे आणि मोजण्यासाठी प्रमाण लागतं. ती प्रमाणं ही सिद्ध केलेली असतात. सगळ्यांच्यासाठी प्रमाण एकच असतं. तसं ज्या प्रमाणाने, कुठलं प्रमाण आहे, निस्सीम निर्दुःख सुखानुभव ज्याच्यामध्ये आहे हे प्रमाण आहे. असं जे काही आहे त्याला म्हणायचं परमात्मा आणि त्याची शक्ती लक्ष्मी. मग ही कुठे आहे? निसर्गामध्ये अनेक शक्ती आहेत, प्राणीमात्रांमध्ये बुद्धी आहे. त्यामुळे बुद्धिरूपेण संस्थिता जी आहे ती लक्ष्मी आहे. म्हणजे आपल्यामध्ये लक्ष्मी अंतर्भूत आहे एवढं तरी आपल्या आता लक्षात आलं असेल. आता या प्रकारे तिला जी जाणतात मा या अर्थाने लक्ष्मीला अशा प्रकारे जे जाणतात त्यांना माझं पूर्ण ज्ञान झाल्यामुळे त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. म्हणून हा 5 अक्षरी मंत्र मा या पदापासून तयार होतो. आता या ठिकाणी गंमत अशी आहे की सगळ्या इच्छा पूर्ण होतात म्हणजे त्यांनी जी इच्छा केली ती त्याला मिळतं असं नाही बरं. ते आप्तकाम असतात. भगवद्गीतेमध्ये म्हटलंय बघा स्थितप्रज्ञाच्या लक्षणामध्ये. आप्तकाम म्हणजे ज्याला कुठलीही इच्छा राहिलेली नाही. आपण म्हणतो जे सगळ्या इच्छा पुऱ्या झाल्यात म्हणजे मग त्याला कुठली इच्छा राहिली नाही असं थोडं होतं. मनुष्याला काही ना काहीतरी इच्छा होतच असतं. आता तर जगामध्ये एवढ्या भुरळ घालणाऱ्या वस्तू आहेत. एक टी व्ही बदलला तर केवढे मोठे मोठे दुसरे टी व्ही आलेले आहेत. मग आपला टी व्ही लहान आहे, दुसऱ्याच टी व्ही केवढा मोठा आहे. आणि अगदी साध्या साध्या गोष्टीमध्ये, अगदी मोबाईल फोनपासून, साधा मोबाईल ते लाख 2 लाखाच्या 10 लाखाचे मोबाईल आहेत. तेव्हा असं इच्छा पुऱ्या होतात असं नाही आहे. म्हणजे अर्थ असा घ्यायचा नाही. भगवद्गीतेमध्ये पण म्हणतात ज्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात किंवा पूर्ण झालेल्या असतात. इच्छा राहिल्यावरती तो कसा परिपूर्ण होईल? तर ज्याला इच्छाच नसतात, ज्याला अजिबात कसलीही इच्छा होत नाही त्याला आप्तकाम म्हणायचं. इच्छा केली आणि ती पुरी झाली म्हणजे ह्या तो आप्तकाम झाला असं नाही. तर कुठलीही इच्छा न होणे असं मनातच परिपूर्ण असणे. तर या ठिकाणी ते म्हणते की जाणकार लोक मला मा म्हणून ओळखतात. तर त्यांच्या इच्छा सगळ्या मी पूर्ण करणारी आहे. म्हणजे राहतच नाही ना आता आपली बुद्धी म्हणजे लक्ष्मी आहे म्हटल्यानंतर
कोण धडपडेल लक्ष्मीसाठी? निसर्गातली शक्ती म्हणजे लक्ष्मी आहे म्हटल्यानंतर कोण धडपडेल फारसं? ते जे आपल्या स्वभावाप्रमाणे, आपल्या शक्तीप्रमाणे ते आपण निसर्गामध्ये दान देऊ. यज्ञेन यज्ञमयजंत देवा आपण म्हणतो की नाही? त्याचा अर्थ काय आहे तो नीट समजून घेतला पाहिजे. म्हणून आपल्याला आता याच्यामध्ये कळलं की सृष्टीचं ज्ञान आपल्याला कसं होतं? प्रमाणांनी होतं. आहे ना? सृष्टीच्या मुळाशी जी तत्त्व आहेत ती जाणावी लागतात. ते जे जाणतात त्यांना तत्त्वज्ञ म्हणतात. आणि हे जे जाणणारे तत्त्वज्ञ आहेत ते लक्ष्मीला मा असं म्हणतात. कारण ती सर्व सृष्टीमध्ये सामावलेली आहे. तिला ज्ञानाने जाणता येतं. लक्ष्मीला ज्ञानाने जाणता येतं. जेव्हा मूळ तत्त्व कळते तेव्हा सर्वच पदार्थाचं ज्ञान होतं. है ना? एकाने आपण म्हणतो शीतावरून भाताची परीक्षा. सगळा भात काही आपल्याला हाताने दाबून बघावं लागत नाही. एक शीत दाबून बघितलं की कळतं भात झाला आहे. तसं एकाला जाणलं की सगळं विश्व जाणलं जातं. उपनिषदामध्ये तेच म्हटलेलं आहे. एकम ज्ञात्वा अरे सर्व विज्ञातुम भवती. एक जाणलं की सगळं जाणतं. तसं हे मूळ तत्त्व कळलं की सगळ्या पदार्थांचं ज्ञान होतं. मग आता विश्वाचं मूल तत्त्व काय आहे? तर शक्ती. ही शक्ती कशी आहे? तर परमात्म्याची अंगभूत शक्ती आहे. है ना? आणि मग ती शक्ती कळाली की सगळंच आपल्याला कळतं ना. कशाला कुठली इच्छा करायची आहे? म्हणून काही इच्छा राहत नाही. पण त्याला म्हणायचं की सगळ्या इच्छा लक्ष्मीने पूर्ण केल्या किंवा देवाने पूर्ण केल्या. म्हणून या श्लोकामध्ये तिला मा असं म्हटलेलं आहे. आणि यापासून जो मंत्र तयार झाला आहे तो ओम मायै नमः असा पंचाक्षरी मंत्र होतो. हा मंत्र सगळ्या इच्छा पूर्ण करणारा आहे अशी याची फलश्रुती आहे. ते इथं दर्शनशास्त्र घेतलेलं आहे ते ज्ञानाचं तत्त्वज्ञानाचं चिंतन करण्यासाठी. हा जो ग्रंथ आहे तो फक्त सगुण देवीचं रूप वर्णन करणारा, तिच्या मूर्ती, तिची उपासनेची पद्धत, तिची मंदिर बांधणी हे सगळे विषय त्यामध्ये आहेतच. पण भक्ती जरी असली, सगुण उपासना जरी असली तरी लक्ष्मीचं मूळ तत्त्व काय आहे? लक्ष्मी म्हणजे मूलतः काय आहे? ते सांगण्यासाठी ज्ञानयोग घेतलेला आहे. ध्यानयोग आपण बघितला, पतंजली योग आहे तो घेतलेला आहे, कुंडलिनी योग घेतलेला आहे, दर्शनशास्त्र घेतलेलं आहे. अशा सर्व प्रकारांनी या ग्रंथामध्ये लक्ष्मीचं रूप त्यांनी आपल्याला पूर्णतः सांगितलेलं आहे. अतिशय सुंदर ग्रंथ आहे हा. त्यामुळे आपल्याला इतक्या प्रकारांनी ज्ञान होतं या ठिकाणी. तसं या प्रकारे आपण कधी विचार करत नाही की लक्ष्मी ही प्रमाणांनी मोजली जाणारी आहे. प्रमाण काय असतं? प्रमिती कोण आहे? प्रमेय काय असतं? हे सगळं आपल्याला तर त्यामुळे आपण प्रमाणांनी जी मोजली जाते याचा अर्थ नीट लक्षात घ्यायचा. प्रमाणं कोणती असतात? ज्ञानाची प्रमाणं कोणती आहेत? भगवद्गीतेमध्ये पण सांगितलेली आहेत, वेदांतामध्ये आहेत, न्यायशास्त्रामध्ये प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, शब्द आणि याशिवाय अर्थापत्ती, अनुपलब्धी असे 2 प्रमाणं वेदांमध्ये सांगितले 6. आणि आपण त्रिपुटी म्हणतो. ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान हे सगळं नीट लक्षात घेतलं. आणि सप्तशती या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता, या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता, हे जे सगळं सांगितलेलं आहे त्याचं मुळात तत्त्व काय आहे, मूलतत्त्व काय, तत्त्वज्ञान काय आहे हे आपण नीट लक्षात घ्यायचं. आणि मग हा मंत्र म्हणायचा ओम मायै नमः तज्जपः तदर्थ भावनम. नीट व्यवस्थित लक्षात घेऊन जर आपण म्हटलं तर आपण सुद्धा आप्तकाम होऊ, याच्यामध्ये काही शंका नाही. याच्यामध्ये कुठलेही प्रकारचं अनुमान नाही आहे. हे पूर्ण बुद्धीने जाणलं जाणारं असं हे तत्त्वज्ञान आहे. आपण इथे थांबू. उद्या आपण पुढचा मंत्र बघूया. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांतिः शांतिः शांतिः. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम.